नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 2.2 प्रश्न नंबर 1. दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? मित्रांनो बघा, दोन संख्यांची बेरीज आहे 1,25,600. त्यामध्ये एक संख्या मोठी आहे आणि जी दुसरी संख्या आहे ती मोठीपेक्षा 14,400 ने लहान आहे. तर मित्रांनो लहान संख्या कोणती? बघा, हे गणित आपण सोडवताना पहिली संख्या मोठी संख्या आपण x मानणार, अधिक x वजा 14,400. कारण की मित्रांनो जी मोठी संख्या आहे त्यापेक्षा लहान संख्या 14,400 ने लहान आहे, म्हणून x वजा 14,400. आता मित्रांनो बरोबर, आता ह्या दोन संख्यांची बेरीज किती होते? तर 1,25,600. आता मित्रांनो x आणि x किती होणार? 2x. आता हे आहे वजा 14,400 बरोबर 1,25,600. आता मित्रांनो 2x. आता हे वजा 14,400 आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचे, म्हणजे मित्रांनो याचा पक्ष बदलायचा. पक्ष बदलल्यानंतर त्याचं चिन्ह बदलेल, म्हणजे वजाचे होतील अधिक. 2x बरोबर 1,25,600. आता मित्रांनो वजाचे झाले अधिक 14,400. आता मित्रांनो 2x बरोबर मित्रांनो इथे होणार बेरीज. आता 0 अधिक 0 0, 0 आणि 0 0, 6 आणि 4 10, हातचा आला 1, 4 आणि 5 9 आणि 1 10, पुन्हा हातचा आला 1. आता इथे मित्रांनो 1 आणि 2 3 आणि 1 4 आणि पुढे 1, म्हणजे मित्रांनो बेरीज झाली 1,40,000. आता मित्रांनो 2 आणि x यांच्यामध्ये गुणाकार आहे. 2ला आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर तो गुणिलेचा काय होईल मित्रांनो? तो होणार भागिले, म्हणजे x बरोबर 1,40,000 भागिले 2. तर मित्रांनो या ठिकाणी भागाकार होणार बे 1 बे, बे 7 14 आणि मित्रांनो पुढे 4 0 1 2 3 आणि 4, म्हणजे x बरोबर x ची किंमत मिळाली आपल्याला 70,000. आता मित्रांनो x ची किंमत आपल्याला मिळाली 70,000, म्हणजे x म्हणजे मित्रांनो आपली आहे मोठी संख्या आणि लहान संख्या काय आहे? x वजा 14,400. आपल्याला लहान संख्या विचारली, म्हणजे मित्रांनो 70,000 वजा ही आहे लहान संख्या x वजा, म्हणजे x ची किंमत 70,000. 70,000 वजा 14,400. आपल्याला उत्तर मिळेल. बघा मित्रांनो या ठिकाणी 0 0 इथे होणार 10 9 आणि 6. 10तून 4 गेले खाली राहिले 6, 9तून 4 गेले खाली राहिले 5 आणि 6तून 1 गेला 5. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 55,600. तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? 55,600. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. उदाहरण नंबर 2. कंसामध्ये मित्रांनो स्टार भागिले त्रिकोण कंस पूर्ण वजा चौरस बरोबर वर्तुळ, त्यामध्ये वर्तुळ यात मित्रांनो स्टारची किंमत आहे 18, त्रिकोणाची किंमत आहे 2 व चौरस बरोबर 4. तर मित्रांनो वर्तुळ आणि त्यामध्ये वर्तुळाची किंमत काढा. प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो. आपल्याला फक्त या आकृत्यांच्या ऐवजी या अंकांची मांडणी करायची आणि हे गणित सोडवायचं. मग आता स्टार म्हणजे 18 कंसामध्ये आहे मित्रांनो हे, त्यानंतर भागिले त्रिकोण म्हणजे 2 वजा चौरस म्हणजे मित्रांनो 4 आणि बरोबर मित्रांनो वर्तुळ आणि त्यामध्ये वर्तुळाची किंमत आपल्याला काढायची. बघा आता 18 भागिले 2 केलं तर मित्रांनो आपल्याला व्ही बोर्डमासच्या नियमानुसार मित्रांनो आपल्याला हा सुरुवातीला कंस सोडवायचा. मग 18 भागिले 2 केलं तर उत्तर येणार 9 वजा 4. आता मित्रांनो बघा 9तून 4 गेले खाली राहिले 5, म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं. वर्तुळ आणि त्यामध्ये लहान वर्तुळ त्याची किंमत आहे 5, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 5. प्रश्न नंबर 3. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती होईल? मित्रांनो बघा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या एवढाच प्रश्न आहे. आपल्याला फक्त बेरीज करायची. तर मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? तर मित्रांनो 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999 आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,999.
99. आता ही झाली मित्रांनो 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. त्यानंतर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची करायची मित्रांनो आपल्याला बेरीज. 9 आणि 9 18 हातचा आला 1. 9 आणि 9 18 आणि 1 19 हातचा आला 1. 9 आणि 9 18 आणि 1 19 हातचा आला 1. 9 आणि 9 18 18 आणि 1 19 हातचा आला 1. 9 आणि 1 10. तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 1,09,998. बघा बेरीज आली 1,09,998 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 1,09,998. प्रश्न नंबर 4. सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर आहे. मित्रांनो सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. ही सर्वात लहान 4 अंकी संख्या. आता सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे 1000. मग 1000 मधून आपल्याला 999 म्हणजे 3 अंकी सर्वात मोठी संख्या वजा करायची. 1000 मधून 999 गेले मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 1. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 1. प्रश्न नंबर 5. याला सरळ रूप दिल्यावर उत्तर येते. मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. बघा या पूर्ण कंसामध्ये काय आहे मित्रांनो, तर कंसामध्ये 1 अधिक 2 वजा 3 कंस पूर्ण. आता मित्रांनो 1 मध्ये 2 मिळवले झाले 3. 3 मधून 3 गेले मित्रांनो या पूर्ण कंसाचं उत्तर आलं 0. त्यानंतर अधिक 4 अधिक 5 4 आणि 5 9 9 वजा 9 मित्रांनो पूर्ण या कंसाचं उत्तर आलं 0. पुन्हा अधिक 6 अधिक 7 13 13 मधून 13 गेले या पूर्ण कंसाचं उत्तर आलं 0. अधिक 8 अधिक 9 17 17 मधून 17 गेले मित्रांनो बाकी उरली 0. पुन्हा अधिक 12 अधिक 13 झाले 25 25 वजा 25 मित्रांनो या पूर्ण कंसाचं उत्तर आलं 0. मग हे 0 सगळे जर आपण एकत्र केले तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 0. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 0. प्रश्न नंबर 6. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3 4 5 आणि 6 ने निशेष भाग जातो. आता मित्रांनो यातल्या कोणत्या संख्येला बघा 3 ने 4 ने 5 ने आणि 6 ने निशेष भाग जातो. आता मित्रांनो एक बघा या सगळ्या संख्यांचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल पर्याय क्रमांक ए आहे 36. तर मित्रांनो 36 या संख्येला 5 ने निशेष भाग जाणार नाही. कारण की 5 ची कसोटी काय आहे, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए ला 5 ने निशेष भाग जाणार नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 मित्रांनो आपलं उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. मग आता पर्याय क्रमांक बी बघितला तर मित्रांनो 3 ची कसोटी काय आहे, संख्येतील सर्व अंकांची बेरीज जर 3च्या पटीत असेल किंवा 3च्या पाढ्यात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. तर मित्रांनो अंकांची बेरीज आहे 6 म्हणजे 6 अधिक 0 6 मित्रांनो 6 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता 4 ची कसोटी काय आहे, दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मग आता मित्रांनो बघा 4 1 4 बाकी उरली 2 आणि 4 25 म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक बी 60 ला 4 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 5 ची कसोटी संख्येच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. म्हणजे मित्रांनो एकक स्थानी 0 आहे. पर्याय क्रमांक बी ला 5 ने सुद्धा भाग जातो. आणि पर्याय क्रमांक पुढे आहे 6 तर मित्रांनो 6 ने सुद्धा पर्याय क्रमांक बी ला भाग जातो. 6 ची कसोटी काय आहे, तर ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो. मग मित्रांनो पर्याय क्रमांक बी जो आहे त्याला 2 ने भाग जातो कारण की ही समसंख्या आहे. 3 ने सुद्धा भाग जातो कारण की अंकांची बेरीज 3च्या पाढ्यामध्ये आहे. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक बी आहे 60 आणि या 60 ला 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 5 ने भाग जातो आणि 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. म्हणजे मित्रांनो 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता मित्रांनो सी आणि डी बघण्याची आवश्यकता नाहीये कारण की आपण सी आणि डी पर्याय पुढे बघत बसलो तर आपला खूप वेळ जाईल. ज्या वेळेला मित्रांनो आपल्याला उत्तर आपलं 100% बरोबर आहे असं लक्षात येतं तर पुढचे पर्याय बघू नका. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मित्रांनो 60 या संख्येला 3 ने 4 ने 5 ने आणि 6 ने निशेष भाग जातो. 36 ला मित्रांनो आपण कॅन्सल का केलं तर 36च्या एकक स्थानी आहे 6 म्हणजे या संख्येला 5 ने निशेष भाग जाणार नाही म्हणून पर्याय क्रमांक ए आहे चुकीचा. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 7. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो. मित्रांनो यापैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो. आता 18 ची कसोटी काय आहे, ज्या समसंख्येला 9 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 18 ने निशेष भाग जातो. तर मित्रांनो या ठिकाणी ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या सम असायला पाहिजे.
आणि त्या संख्येला 9ने निशेष भाग जायला पाहिजे, म्हणजे त्या संख्येला 18ने निशेष भाग जातो. मित्रांनो, पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्या उत्तरातून कॅन्सल होणार. हे आपलं उत्तर येणार नाही, कारण की ही आहे विषम संख्या, एकक स्थानी आहे 5, म्हणून पर्याय क्रमांक बी आपल्या येणाऱ्या बरोबर उत्तरातून कॅन्सल झाला. आता ए, सी आणि डी मधून आपल्याला उत्तर शोधायचं. तर मित्रांनो, या आहेत तीनही समसंख्या. मग ज्या समसंख्येला 9ने निशेष भाग जातो, आता 9ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पटीत असायला पाहिजे. संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पटीत असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. तर मित्रांनो, आपण अंकांची बेरीज करणार. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 चौक 24. तर मित्रांनो, अंकांची बेरीज आहे 24. मग आता 24ला 9ने निशेष भाग जातो का? 9 1 9, 9 2 18, 9 3 27 भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए चुकीचा. आता मित्रांनो, पर्याय क्रमांक सी बघायचा. अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज जर 9च्या पटीत असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो, आणि मित्रांनो ती संख्या सम आहे, म्हणजे त्या संख्येला 18ने सुद्धा निशेष भाग जाईल. तर बघूया. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24 आणि 6 5 30. मित्रांनो, अंकांची बेरीज आली 30. आता 30ला 9ने निशेष भाग जातो का? तर 30 ही संख्या 9च्या पटीत आहे का? 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36. मित्रांनो, 30 ही संख्या 9च्या पटीमध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी ला 18ने निशेष भाग जाणार नाही. 9ने निशेष भाग जाणार नाही. 9नेच नाही गेला तर 18ने जाणार नाही. आता पर्याय क्रमांक डी. मित्रांनो, पर्याय क्रमांक ए चुकला, बी चुकला, सी चुकला. आपलं उत्तर डी 100% बरोबर असेल. बघूयात, अंकांची बेरीज करूया. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 5 30, 6 6 36. मित्रांनो, 36 ही संख्या 9च्या पटीत आहे का? आहे. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36. म्हणजे मित्रांनो, ज्या समसंख्येला 9ने निशेष भाग जातो त्या संख्येला 18ने निशेष भाग जातो, म्हणजे 6,66,666 ला 18ने निशेष भाग जाणार. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वाध्याय 2.2 संपला. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.